उरण इस्लामपूर शहराचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आज सांगलीमध्ये महायुतीच्या वतीनं प्रचंड उत्साहात या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत पेढे वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समिती इथले क्रांतिसिंह नाना पाटील, तहसील कार्यालय समोरील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर उपस्थितांना साखर पेढे वाटण्यात आले आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून सोडला। यावेळी आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण महायुती सरकारचे या निर्णयाबद्दल आभार मानण्यात आले। या नामकरणामुळे स्थानिक पातळीवर मोठा उत्साह संचारला असून ईश्वरपूरच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे। जे काही सुरुवातीचं रेकॉर्ड काढलं त्याच्यामध्ये इस्लामपूर हे नावच नव्हतं। आदिलशहाच्या काळामध्ये जे काही जुनं रेकॉर्ड आम्हाला सापडलं, एक छावणी या ठिकाणी प्रस्थापित झालेली होती आणि हा सगळा भाग हा शेतीचा भाग होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे आणि त्यांचे विचार, ती संस्कृती टिकली पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने राज्य सरकारची आहे। एखाद्या नावामध्ये थोडं उच्चार करायला, बहुसंख्य समाजाला काही त्याच्यामध्ये थोडंसं एक नावामध्ये सुद्धा एक चांगलं मोठं समाजाला ऊर्जा मिळेल असं नाव समोर आलं तर त्या प्रत्येक गावातल्या व्यक्तिमत्वाला वाटत असतं की माझ्या गावाचं नाव ईश्वरपूर। आता उदाहरणार्थ माझ्या गावाचं नाव मरळोबाची वाडी होती। आम्ही रेठरे धरणमध्ये आलो, इथं अमोल पाटील काय वाडकर म्हणायचे, मला ते थोडंसं कमीपणाचं वाटायचं आणि मग मी मरळोबाच्या वाडीचं मरळनाथपूर केलं। त्यामुळं वाडकर आणि वाडी हे ते विसरून गेले, वाडी विसरल्याबरोबर वाडकर म्हणायचे बी विसरले।